काढले पाहिजे, टू व्हीलर काढले, त्यातून आदिलशाही तर आपल्याकडं अशा पद्धतीच्या सर्व शाळांचे भारतामध्ये सगळ्यात जास्त आदिलशाही फरमान आपल्याकडे, मुघल फरमान आपल्याकडे. आता ही फारुकी शाही बऱ्हाणपूरला त्याचा अतिशय दुर्मिळ फरमान आहे की जे नॅशनल म्युझियम मध्ये देखील मिळत नाही. भाषेत हिंदी आणि पर्शियन हे निजामशाही फरमान, ही दुसरी शाही आहे. फारुकी शाही झाली निजामशाही आणि ही निजामशाही आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे जे गुरु होते बाबाजी केशव चैतन्य आधी पवार बोलतात तसं नाही, गावाचे चिन्ह नाही सर. पण पूर्वी मराठीमध्ये हे नव्हते की आपण ब्रिटिशांकडे. याच्यामध्ये शहाजीराजांचे शिल्पाचे गुरु निजामशाहीकडून तुकाराम महाराजांचे जे आध्यात्मिक गुरु होते बाबाजी चैतन्य त्यांच्या देवस्थानाला दिलेलं फरमान निजामशाही ही निजाम. आणि कुतुबशाही शहाजीराजांबरोबर जे सहकारी आणि महत्वाचे की ज्यांनी मलिकंबरी मोजणी केली, महाराष्ट्राच्या जमिनीची महसुलाची लावून दिली, म्हणून ते मलिकंबर त्या काळात. आणि अबुल हसन हा त्यांचं केला की ज्यावेळेस हे अशा पद्धतीने स्वतः जेव्हा शिवाजी महाराज गोळकोंड्याच्या कुतुब शहाराज यांना भेटायला गेले होते त्यांचा हा हे आदिलशाही फरमान सगळे. आता याच्यामध्ये पंजाचं बोलून हा पंजा आहे ही रक्तीचंदनामध्ये. आणि म्हणजे आता जर विजापूरच्या आपल्या कर्नाटकच्या बाजूला असेल तर पर्शियन कानडी आणि आपल्या भागात असेल तर ते पर्शियन आणि मराठी, त्यामुळे ते मोडीमध्ये द्वैभाषिक आहे. सोन्याचा वर्ग आणि याला सोन्याचा वर्ग आहे. आणि हा पंजा तो ॲश्युरन्स म्हणून दिला जायचा की आमच्याकडनं याच्यापुढे तुम्हाला उपद्रव होणार नाही किंवा तुम्ही काळजी करू नका, म्हणून तो ॲश्युरन्स म्हणून तो प्रतापगडच्या जो लढाई होता तो पंजा आहे. यांच्या पत्रावर वरती बिस्मिल्लाह रहमान रहीम केलेलं असतं. बिस्मिल्लाह रहमान रहीम याला अक्षराला आकडे आणि हे निळसर मेजर पेपर अशा पद्धतीचं कागद हे आदिलशाहीचं वैशिष्ट्य त्यांच्या. त्या आकड्यांची टोटल केली त्याला गुण आहेत अक्षराला किती 76. बिस्मिल्लाह रहमान रहीम याची टोटल 76. व इस्म अल्लाह, इस्म म्हणजे नाव, म्हणजे देवाच्या नावाने मी सुरू करतो, जो रहमानी आहे आणि जो रहीम. बिस्मिल्लाह रहमान रहीम. आपल्याकडे वैशिष्ट्य म्हणजे ही मुघल फरमानं आदिलशाही पुण्यातल्या 95% मुलुईनं वाचतात. 2च लोक वाचणारी गजानन मिंगळे सर. पण आपल्याकडे मात्र मोठी परंपरा आहे आणि मंडळात पर्शियनचे क्लासेस होतात. आणि भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं पर्शियन वाचणारी मंडळी आपल्या मंडळाची 40% मॅक्झिमम आदिलशाही बरोबर या संस्थेची. आणि आमच्या इथे शहाजहानचं आता बघा मुघल फरमान आणि आदिलशाही निजामशाही. आता एक मुघल बादशाह या शाह्यांना शाह म्हणून आदिल खान, निजाम खान, कुतुब खान त्याच्यामुळे तुम्ही कोणीही आहे ना इथं बसलेलो. म्हणून आता एक वैशिष्ट्य आहे की जर मुघल बादशाहचं फरमान आदिलशाहला तर त्याचं स्वागत कसं करायचं, तर विजापूर पासून काही अंतरावर फरमानाच्या स्वागतासाठी एक बावडी असायची, म्हणजे फरमान बावडी. मग आदिलशाहने त्या फरमानाचं स्वागत करायला अनवाणी जायचं, पायी जायचं. आणि ते तिथं गेल्यानंतर त्या बावडीतलं पाणी काढायचं. तो उंट असतो, उंटावर चांदीच्या पेटीमध्ये ते असायचं. त्या उंटावर माणूस बसत
जसं अश्व आपण म्हणतो तर त्याचं स्वागत करायचं, त्याला पाणी पाजायचं, त्याला धुवायचं, पायावरून पाणी टाकायचं, खाली वाकायचं. बादशाला मुद्रा करतो तसं त्या उंटाला मुद्रा करायचं. तो बादशाचं प्रतिनिधी आहे आणि ते फर्मान डोक्यावर घ्यायचं आणि चालत यायचं. तसं घडलं नाही गणित आहे ना, इतकं फर्मान म्हणजे आज आपण फर्मान किती तर त्या फर्मानाची काय दहशत होती, फर्मानाची दहशत होती की ते येते म्हटल्यानंतर सावरून बघावं आणि अकबर म्हणजे अल्लाह अकबर म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. ते बिस्मिल्लाह रहमान केलेलं असतं, अल्लाह अकबर लिहिलेलं असतं. आणि इथं शिक्का असतो त्याचा. आता हा शिक्का शाईनी खाल्लेला आहे की बाबरापासून त्याचा प्रत्येक बादशाचं त्याचं राज्यारोहण कधी जातं त्याचं त्याच्यावर. आणि याला तुघरा असं म्हणतात. त्याच्यात बादशाच्या पदव्या किंवा त्यांची जी धार्मिक वचन आहे ती गुंतलेली असतात आणि तुघरा काढणारे आणि प्रमाण घेणारे घराणी असतात. यांचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आधी त्यावर काचेपासून लाभ ह्या वस्तू आहे ह्याच्यातून आपल्याला आपल्याकडे वस्तूंचं कमी आहे पण मुद्दाम होतो. परंतु याच्यावर लक्षात येईल की संस्कृतीवरचे आघात कसे झाले सगळ्या दुर्मिळ गोष्टी आहेत. परंतु काळाचा महिमा कसा असतो बघा की आता आपल्या खंडोबाचं थोडं खंडोबाची जी मूर्ती आहे ती बघा महाराष्ट्राची आहे. काळाचा कलेवर त्याचा प्रभाव पडतो. आणि आता हे तोफगोळे इंग्लंडमध्ये त्यांनी इंग्लंड सरकारने सांगितलं की आम्हाला लंडनमध्ये जगातल्या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवायचं, तुम्ही आम्हाला त्यावेळेस 3 कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी रिसिव्ह करून ते म्हणजे आम्ही 3 कोटी रुपये डिपॉझिट ठेवलं. पण म्हणजे तुमच्याकडे गेल्यावर आमच्याकडे काय पुन्हा सांगत करा नाही व्यवस्थित चालले का हे शिळा प्रेस सगळे. आणि आपल्याकडे ह्याची ग्रँडअपची मराठी मधली हे 1687चं पुस्तक आमच्याकडे सगळ्यात जुनं आहे. ते साहेबांना शिवाजी महाराजांच्या हयाती शिवाजी महाराजांवर नाव असलेलं 1687 मध्ये इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालेलं मूळ आपल्याकडे. आणि आपल्याकडे बघा सर 1800 नंतर सुद्धा शिळा प्रेस होती त्यांच्याकडे टाईम आणि 1687च्या पुस्तकात सुद्धा टाईम वेगळे आणि त्यावर मग फोटो येतो ऍज गुड ऍज ते चित्र जे आहे ऍज गुड ऍज फोटो येतो. जरी तो ट्रॅव्हल केला हजार वर्ष आपल्याकडे सर 1550 सगळ्यात जुना कागद दिल त्याच्यावर काय लिहायचं? कागदाच्या अगोदर आणि हे राष्ट्रकूट राजा कृष्ण वगैरे ते तांबडं आणि 700 वर्षासाठी 1600 वर्षासाठी ते दान दिले ना त्यामुळे ते म्हणजे राष्ट्रकूट राजा कृष्ण आणि पुण्याविषयीचं तांबडपट्टी ताम्रपट करून दिला असेल. ताम्रपट ओरिजिनल नसतो. त्यांच्या काळातलं जे ताम्रपट आहे मराठी ते आपण झेरॉक्स कॉपी करून कशी ठेवायची नक्कल करून तसं मूळ पत्र कागदात असतं. त्या कागदाची कॉपी करून तांबडपट करून घ्यायची. त्याला असं नाही जे पेशवे काळातला शिव काळातलं जो ताम्रपट म्हणतात ताम्रपटी नक्कल हा दाखवतो. 1 मिनिट फार महत्वाची गोष्ट दाखवतो. आपल्या पुण्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, इस्लामचं आक्रमण झालं. इस्लामच्या आक्रमणानंतर 1328 मध्ये जरी पुणे प्रांत जरी खिलजीच्या ताब्यात देवगिरीचं हे गेलं तरी पुणे प्रांत मात्र हा इथं आपल्याच ताब्यात होता. आणि म्हणून इथं त्यावेळेस 1308 म्हणजे खिलजीनंतर तुघलक आला मोहम्मद तुघलक की ज्याने दिल्लीवरून देवगिरीला राजधानी आणली आणि त्यात निम्मी लोक मेली. आता त्याला पुणे प्रांत घ्यायचा होता म्हणून सिंहगड किल्ला जिंकला पाहिजे कोंढाणा त्यावेळेचा. तिथं नागनायक नावाचा महादेव कोळे आपला सरदार होता आणि त्याच्यासाठी पुणे प्रांत घेण्यासाठी 3 महिने आला. त्यांनी त्याला मारलं आणि मग तो केला. त्यावेळेस त्या मोहम्मद तुघलकाचं पहिल्यांदा इस्लामिक आक्रमण पुण्यावर झालं आणि पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्यावेळेस
इथं त्यांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा सगळे संत एकत्र जमले. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं आणि त्यामध्ये अलंकापुरी म्हणजे आळंदीचं वर्णन केलेलं आहे की आळंदीच्या पूर्वेला केशवराजाचं मंदिर मरकळमध्ये आजही आहे. पूर्वेला केशवराजाचं मरकळमध्ये मंदिर आहे. आळंदीच्या उत्तरेला खेटकग्राम म्हणजे खेडमधलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आळंदीच्या पश्चिमेला चक्रतीर्थ किंवा इंदुरीचं इंद्रेश्वराचं मंदिर आणि आळंदीच्या दक्षिणेला पुण्यग्रामातील नारायणेश्वर पुण्येश्वर मंदिर आहे. हे संत नामदेवांनी गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. असं नारायणेश्वर आणि पुण्येश्वर मंदिर ही जी पाडून 1328 मध्ये मोहम्मद तुघलक राजासोबत इथं मशिदी झाली. शेख निजामुद्दीन जो दिल्ली ज्याच्या नावाने रेल्वे स्टेशन आहे त्याचे 700 शिष्य इस्लाम धर्माच्या प्रसारार्थ दक्षिणेत आले. त्यातला शेख सलाहुद्दीन आणि शेख इसामुद्दीन जज्जानी या दोघांनी त्या बडा अरब नावाचा इथला जो सुभेदार होता बरया अरबच्या बडा त्याला सांगून त्या 2 भव्य मंदिरांचा विध्वंस केला. तिथं मशिदी झाल्या. पुढं त्यांच्या मृत्यूनंतर ह्या दोन्ही मौलवींच्या त्यांच्या तिथं थडगी झाली. त्याला सोरला शेख सल्ला धाकट्या शेख सल्ला म्हणतात. नदीच्या काठावर काँग्रेस भवनच्या कॉर्पोरेशनच्या समोर शिवाजी आपल्या मुलाच्या डाव्या बाजूला नारायणेश्वर बघा नाव काय नारायण नारायणेश्वर शिवाचं मंदिर विष्णूच्या नावाने नारायण म्हणजे विष्णू असं मंदिर भव्य दिव्य मंदिर. आणि तुम्ही कुंभारआळीमध्ये कसब्यामध्ये तिथं जे मंदिर होतं पुण्येश्वर पुण्याचं पुण्येश्वर ते नारायणेश्वराच्या थोडं अगोदर होतं 1000 वर्षापूर्वीच. आता त्या नारायणेश्वराची शूटिंग झाली. हा त्या दर्ग्याला लागून ज्यावेळेस महानगरपालिकेने तिथे खोदकाम केलं तिथं मला मंदिराचे बरेचसे अवशेष आत्ताचं जे मशीद आहे संपूर्ण मंदिर पाडून त्याचं मलबा केला. आणि मजा बघा की इथं वरती दर्गा आहे आणि खाली दर्ग्याच्या खाली मूर्त्या आहेत. आता 1.5 वर्षापूर्वी फोडून टाकल्या राज्य 5 मूर्त्या होत्या 5ही मूर्त्या. आणि सरकार आपलं नाही ना सरकार म्हणतो की काय होतं. आता बघा गोडेगाव मध्ये मीर मोहम्मद जमान 1595 मध्ये निजामशाहीचा वजीर होता. गोडेगाव म्हणजे मंतर तिथं त्यांनी एक मशीद बांधली. त्या मशिदीवर पर्शियन शिलालेख आतापर्यंत होता. त्या शिलालेखात लिहिलं की हे अल्लाचं घर बांधण्यासाठी मी कापरांची 33 उत्तुंग भूतखाने नष्ट करून त्याच्या अवशेषाचा उपयोग केला. आतापर्यंत ह्या 1.5 वर्षात तो जो भाग होता की 33 ते फोडून सगळ्या मशीद दर्ग्यामधले असे जे जुने अवशेष होते ते फोडले गेले. कारण की परत ज्ञानवादीसारखं होऊ नये. आता हे बघा ही मूर्ती आहे ही शिवाच्या वाटेवर बसलेली पार्वती आहे. त्याच्या हातात आरसा आहे मुकुट करतोय म्हणून शिव त्याला सावरतोय एका हाताने. आता बघा प्रल्हाद मिराजी न्यायाधीश शिवाजी महाराजांचे हे कवी कलश खांदोगामात हे रामराजा आणि हे बघा बघा मूर्ती. आता ही मूर्ती किती असेल हे बोट आहेत फक्त. आता बघा हे बोट बघा आणि ह्याच्यावरून हातामध्ये मोदक आहे म्हणजे ही गणपतीची मूर्ती आहे किती मोठी असेल म्हणजे ही साधारणपणाने 50 ते 60 किलो हात असा विध्वंस झाला सगळ्यात. आता हे देखील खेळ आहेत ना आपण खेळतो हे आपल्याकडे सापशिडी आपल्याकडे आपल्याकडं पुण्यामध्ये आपण 2000 वर्षापूर्वीच हडप्पा मोहनजोदडो तसं 2000 वर्षापूर्वीचं पुन्हा 1998 मध्ये मला राज्यामध्ये जे उत्खननात मिळालं त्यावरून पुन्हा 2000 आणि राष्ट्रकुटांच्या 8व्या काळात ते विषय प्रांताचं मुख्य केंद्र होतं. आणि पुण्याचं वैशिष्ट्य आहे की शंखापासून ते बांधकाम चाललंय का हा
हे आंबारे भगवंतांची आंबारे त्या पाठी ते मानव पुढं वाढायचं त्या मुलाला पहिला मनुष्य आहे की ज्याने आपल्याला शिक्षा संस्कृतीमध्ये केलं त्यांच्या आईचं अख्खा देश आणि ते पत्र कुठं आहे कधी माहिती झालं 2 खंडांमध्ये सगळे आणि आता 3ऱ्या खंडाचं काम झालंय म्हणजे शिवाजी महाराजांची आजपर्यंत उपलब्ध झालेली सर्व पत्र यांच्यामुळे लोकांना उपलब्ध साधारण 170 पत्र आहेत आपल्याकडे 285. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.